तर आपण आज बघणार आहोत त्रिकोणी जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढावे। जर आपली जमीन त्रिकोणी असेल अशा पद्धतीने जर काटकोन त्रिकोणामध्ये आपली जमीन असेल तर क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण प्रथम पाहू। तर आपली जमीन जर काटकोन त्रिकोणात असेल तर हे सूत्र वापरायचं आहे। सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। तर हे बघा उदाहरण दाखल आपण इथे एक त्रिकोणी आकाराची एक जमिनीचं इथे उदाहरण दाखल आपण एक त्रिकोण घेतलेला आहे। त्याचं बघा जो पाया एक बाजू 450 आहे, पाया 500 आणि जी दुसरी बाजू आहे ती 600। तर या सूत्रानुसार आपण काय करायचं आहे, त्याचा पाया आणि उंची। तर पाया जो खालची बाजू जी असते ही पाया असते आणि ही बाजू जी असते ही उंची असते, ही बाजूचा काही विचार करायचा नाही। तर या सूत्रामध्ये आपण ही किमती टाकून घेऊ। काय 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। मग पायाची किंमत आहे 500 आणि उंची आहे 450। तर काय करायचं आहे, 500 आणि 450 याचा गुणाकार करायचा आहे। तो गुणाकार येतो 2,25,000। या 2,25,000नी 2,25,000 याला 2 ने भाग द्यायचा आहे। 2,25,000ला 2 ने भाग दिलो येतात 1,12,500। हे 1,12,500 येतात। ह्या 1,12,500ला 1089 ने भाग द्यायचा आहे। 1089 ने भाग का द्यायचा, 1089 हे एका गुंठ्याचं क्षेत्रफळ असतं म्हणून 1089 ने भाग द्यायचा आहे। तर 1,12,500 याला जर 1089 ने भाग जर दिला तर 103.30 एवढं त्याचं उत्तर येतं। म्हणजे 103 गुंठे आणि 30 स्क्वेअर फूट एवढं त्याचं उत्तर येतं। म्हणजे साधारण 103 गुंठे म्हणजे 1 हेक्टर आणि 3 गुंठे म्हणजे 100 गुंठ्यांचा 1 हेक्टर होत असतो। म्हणून 1 हेक्टर 3 गुंठे एवढी आकाराची ही जमीन आहे। तर काटकोन त्रिकोण जर असेल तर काटकोन त्रिकोणात जर जमीन असेल तर अशा पद्धतीने आपण जमिनीचं क्षेत्रफळ काढायचं आहे। पण जर आपली जमीन काटकोन त्रिकोण नसेल, म्हणजे अशा पद्धतीने जर आपली जमीन असेल, म्हणजे इथे जर काटकोन त्रिकोण होत नसेल तर ह्या जमिनीचं क्षेत्रफळ कसं काढायचं तर ते आपण बघू। तर याच्यामध्ये हे सूत्र वापरायचं आहे, याला हेरोनचे सूत्र असे म्हणतात। तर हे सूत्र आहे S गुणिले S वजा A S वजा B S वजा C। म्हणजे ABC म्हणजे ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, ही बाजू A ही बाजू B आणि ही बाजू C। अशा पद्धतीने आपण त्या ABC असं 3 बाजू आपण गृहीत धरू। तर S प्रथमतः आपल्याला काय करावं लागेल, ह्या S ची किंमत काढावं लागेल, S ची व्हॅल्यू काढावं लागेल। आता S म्हणजे काय, S चा अर्थ आहे अर्ध परिमिती, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेमी पेरिमीटर। तर अर्ध परिमितीची जी आहे ती आपण प्रथमतः किंमत काढून घेऊ। अर्ध परिमितीची किंमत काढताना काय करायचं, त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज करायची। हे बघा आता इथे 3 बाजू आहे, एक बाजू 90 आहे, एक बाजू 70 आहे आणि एक बाजू 80। तर या तीनही बाजूंची बेरीज करायची। या तीनही बाजूंची जी बेरीज आहे ती 240 येते आणि ह्या 240ला 2 ने भाग द्यायचा म्हणजे 120 उत्तर आलं। ही झाली S ची व्हॅल्यू म्हणजे अर्ध परिमितीची व्हॅल्यू। S ची व्हॅल्यू जी आहे ती 120 आपल्याला आलेली। आता ह्या सूत्रामध्ये ह्या हेरोनचं जे सूत्र आहे या सूत्रामध्ये आपण जे आहे ते किमती टाकूया। आता S म्हणजे 120, S ची किंमत जी आहे ती 120 आली। या 120 मधून ह्या तीनही बाजू वजा करायच्या आहे। बघा 120 मधून एक बाजू A जी बाजू आहे ती 90 आहे, B जी बाजू आहे ती 70 आणि C बाजू 80। हे बघा 120 मधून 90 वजा करायची 30, 120 मधून 70 वजा करायची 50, 120 मधून ती तिसरी जी बाजू आहे 80 ती वजा करायची आली 40। आता या चौकोनामध्ये ज्या वजाबाकी आलेल्या आहेत त्या आता ह्या S नी पुन्हा त्याला गुणाकार करायचा। या तीनही बाजू ज्या वेळेला आपण याच्यातून वजा करतो S मधून, पुन्हा त्याच बाजूंची आलेली किंमत त्याला पुन्हा S ने गुणाकार करायचा। मग आपण या सूत्रामध्ये किमती टाकू। S ची किंमत आहे 120 आणि ह्या तीनही S वजा A S वजा B आणि S वजा C ची किंमत आली आहे 30, 50 आणि 40। तर 120 गुणिले 30 गुणिले 50 गुणिले 40, तर याचा जो आहे तो गुणाकार करायचा आहे। तर याचा गुणाकार आपल्याला तसा तोंडी जमणार नाही, ते कॅल्क्युलेटरवरच करावं लागेल। कॅल्क्युलेटरवर जर आपण याचा गुणाकार केला तर तो गुणाकार आहे तो येतो 72 लाख एवढा त्याचा गुणाकार येतो। आता ह्या गुणाकाराला काय करायचं आहे, ह्या गुणाकाराचं वर्गमूळ काढायचं आहे। ही जी व्हॅल्यू आलेली 72 लाख
हिचं आपण वर्गमूळ काढायचं आहे. आता हे वर्गमूळ पण आपण कॅल्क्युलेटरवर काढू शकतो. हे वर्गमूळ तर कॅल्क्युलेटर ज्यावेळेस आपण याचं वर्गमूळ काढतो ते वर्गमूळ येतं 2683.28 एवढं ह्या 72 लाखाचं वर्गमूळ येतं. आणि आता ही जी वर्गमूळाची किंमत आलेली आहे या वर्गमूळाच्या किमतीला 1089 भाग द्यायचा. 1089 म्हणजे ही एका गुंठ्याचं क्षेत्रफळ असतं. तर ज्या वेळेला आपण 2683ला 1089 भाग देतो त्यावेळेला त्याचं उत्तर येतं 2.46 म्हणजे 2 गुंठे आणि 46 स्क्वेअर फूट एवढं याचं उत्तर येतं. ही जी पद्धत आहे थोडीशी अवघड आहे समजायला, पण व्यवस्थित आपण लक्ष दिलं तर ती सोपी आहे आणि आपल्याला ती आली पाहिजे थोडीशी. त्याची आपण जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला अशा पद्धतीने पण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल. तर आपण आता काटकोन त्रिकोण जर जमीन असेल आणि काटकोन त्रिकोणात जर जमीन नसेल तर त्रिकोणी जमिनीचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण हे उदाहरणादाखल आपण बघितलेलं आहे. तर आपला चॅनल आहे गडा क्लासेस. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला असेच काही ज्ञानवर्धक जर व्हिडिओ आपण पुढं बनवणार आहोत आणि हे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. आणि त्यातही याच्यात जर कोणाची काही शंका असेल तर कमेंटमध्ये मला कळवा म्हणजे आपण त्याच्यावरती पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवू. धन्यवाद.